जगदादी जगद्गुरू आदिगुरु शंकराचार्यांच्या पावनचरणी अनंत कोटी नमन करून आपणास सर्वांना अभिवादन. काल आपण पाहत होतो सौ शोभा पत्तार यांच्या प्रश्नाचं उत्तर. आध्यात्मिक प्रवास कसा होत जातो जीवात्म्याचा, हा जीवात्मा कसा पुढे सरकत जातो हे पाहत होतो आपण फार चांगली सत्कर्म करून कुठला तरी देव येऊन आपल्याला आशीर्वाद देईल, आपल्या कर्माचा तो फळ देतो, ही अंधश्रद्धा आहे. जे काही मिळतंय ते आपल्या कर्मामुळंच मिळतं हे लक्षात घ्या. कुठल्या देवता येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन आपल्या नशिबात जे नाही आहे ते काहीतरी ते आपल्याला पुण्य देत आहेत, ह्या भ्रमातून होता होईल तेवढं लवकरात लवकर बाहेर यायला पाहिजे. कुठलाच देव आपल्याला काहीच देऊ शकत नाही हे लक्षात घ्या. हे माझं जरा बोलणं तुम्हाला फार विचित्र वाटेल. जे काही मिळतं आपल्याला ते आपल्या कर्माद्वारेच मिळतं. आपण जे काही कर्म केलेलं आहे, सत्कर्म दुष्टकर्म, त्या पुण्याचं मोजमाप करूनच ती देवता आपल्याला आशीर्वाद देणार असते. मग डायरेक्ट आपलं कर्मच देते की हो, देवाला मध्ये आणण्याची काय गरज आहे की त्या देवताने आशीर्वाद दिला, ही आपली कल्पना आहे. कुठलाच देव आपल्या पुण्यापेक्षा जास्तीचं देऊ शकत नाही. आणि आपल्या खात्यामध्ये जर पुण्य असेल, बलवत्तर असेल तर काय होईल? आपलं पुण्य बलवत्तर असेल तर कुठलाच मनुष्य प्राणी म्हणा, कुठले ग्रहगोल, कुठला राक्षस किंवा कुठलं भूत प्रेत आपलं काहीही बिघडवू शकत नाही. कारण आपल्या पुण्याचं बँक बॅलन्स मोठा आहे ना, हे समजून घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला या ब्रह्मांडामध्ये कोण शिक्षा द्यायला पण बसलेलं नाही आहे आणि आपल्याला कोण पुरस्कार, बक्षीस, नोबेल पारितोषिक द्यायला पण बसलेलं नाही आहे. जे काही बक्षीस मिळणार आहे, जे काही दुःख कष्ट आपल्या वाट्याला येणार आहे, शिक्षा मिळणार आहे, ही आपली कर्मच आहेत. ही आपली कर्मच आपल्याला प्रारब्ध बनवून आपल्या मानगुटीवर बसत आहेत. प्रारब्ध पण हेच आहे, कर्माची शिदोरी, कर्माचं गाठोडं जे आपण एकत्र केले पूर्वजन्मामध्ये, तेच प्रारब्ध आहे, हो की नाही? जर आपल्या आतमध्ये भय, हिंसा, द्वेष, वासना, तिरस्कार, लालच, क्रोध असले जर निगेटिव्ह गुण असतील, असली निगेटिव्हिटी जर आपल्यामध्ये आपण पोसत असो, भरून राहिलेली असेल, तर मग यामुळं आपला आत्मा काय प्रफुल्लित होणार आहे का हो फुलासारखा? सांगा मला. बघा तुम्ही, या निगेटिव्हिटी असायला का म्हटलेलं आहे? कारण ह्या ज्या भावना आहेत ना, निगेटिव्ह भावना, नकारात्मक भावना, ह्या भावनेमुळं आपली सर्व एनर्जी सर्वनाश होऊन जाते. बघा तुम्ही वाटलं तर दिवसभर तुम्ही रागराग करून बघा. घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांना, सर्व लोकांवरती तुम्ही शिडीपिडी करा, चिडचिड करा, रागराग करा, चिंता व्यक्त करा, निराश राहा, नेहमी दुःखात राहा, असं नेहमी करून बघा वाटलं तर एक दिवस. असं केल्यामुळं काय होणार आहे? त्या दिवशी तुम्हाला प्रसन्न होईल का फुलासारखं? असं एनर्जेटिक वाटेल का? फुलासारखं हलकं हलकं होईल का? सर्व काही जड होऊन जाईल हो आपलं शरीर. आलस्य निर्माण होईल, झोप येऊ लागेल, दुपारी झोप येईल, जांभया येतील, जेवण व्यवस्थित पचणार नाही. बघा तुम्ही, जीवन आपलं एक भार होऊन जाईल, ओझं होऊन जाईल, काहीतरी जड वाटेल आपल्याला. का? कारण वाईट कर्माखाली, वाईट गुणाखाली हा आपला आत्मा दबला गेला. जेवढी म्हणून वाईट कर्म आहेत ना, जेवढे म्हणून वाईट गुण आहेत ना, हे वाईट गुणामुळेच आपली वाईट कर्म घडत आहेत. आणि हे वाईट कर्म आपण केली ना, तेवढा आपला आत्मा पापात्मा, दुरात्मा होत जातो आणि ह्या आत्म्यावरती कर्माचं ओझं वाढत जातं, बंधन वाढत जातं, कर्म हावी होतं, प्रारब्ध हावी होतं आपल्यावरती. हावी म्हणजे हा हिंदी शब्द आहे. ते आपल्यावरती वरचढ होतं, वर्चस्व गाजवतं आणि अनंत महिमा असलेला हा आत्मा अगदी एककष्टित होऊन जातो, कमकुवत, दुर्बल होऊन जातो. आपली इच्छाशक्ती, तो सर्व काही आत्मा गमावून बसतो आणि लाचार, दरिद्री जीवन तो जगू लागतो. कम नशिबी जीवन जगू लागतो. दुःखात तो लोळत जातो. कष्ट त्याच्यासमोर येतात. तर आपल्याला वाईट करणारं कोण आहे सांगा बरं? आपलीच ही वाईट कर्म. आणि कर्माला कारण कोण आहे? हे आपले दुर्गुण. ज्या प्रकारचे गुण आपण पोसू, जे आपण वाईट गुणाकडेच आपला जर कल असेल, तर मग काही जीवन आपलं स्वर्गासारखं सुंदर होणार आहे का हो? जेवढे वाईट गुण तेवढंच चेहऱ्यावरचं सगळं तेज निघून जाईल, चेहरा निस्तेज होऊन जाईल, कुरूप होऊन जाईल,
शरीर सर्व रोगट होऊन जाईल, मनामध्ये निरुत्साह निर्माण होईल. निरुत्साह, आनंद निघून केला की मग निरुत्साहीपणा वाढणार, डिप्रेशन, अँक्झायटी, अँग्विशनेस, तापट स्वभाव, रागीट स्वभाव, हे सगळं बघतोच ना आपण. हे असले सर्व वाईट गुण वाढत गेल्यामुळं कोणीतरी आपल्या जवळ येईल का हो? आपला चेहरा केव्हाही निरुत्साही असेल, पडलेला असेल, निस्तेज असेल, कोण येणार आहे जवळ आपल्या? कुठले पशुपक्षी पण आपल्याजवळ येणार नाहीत. आणि तेच तुम्ही संतांकडे पहा, तुकाराम महाराज भजन करायला बसले तर चिमण्या पण त्यांच्या डोक्यावरती, खांद्यावरती येऊन खेळत होत्या म्हणे. ह्या काही भाकडकथा, कल्पोल कल्पना नाही आहेत. हे सर्व काही सत्य घडलेले घटना आहेत. मोठमोठ्या ऋषीमुनींच्या गळ्यामध्ये साप वगैरे तुम्ही पाहिला असेल, ते येऊन बसायचे. एकनाथ महाराज तपस्येला बसले असताना साप पण त्यांच्या गळ्याभोवती यायचा. अक्क महादेवी म्हणून ज्या होऊन गेल्या, फार मोठ्या संत होऊन गेल्या, संपूर्ण जीवन त्या नग्नपणे राहिल्या. तिच्याजवळ मोठमोठे हिंस्र पक्षी, हिंस्र प्राणी, वाघ, सिंह पण एकत्र यायचे. ते पण आपले हिंस्र गुण विसरायचे त्या संतांजवळ. जंगली पशु पण हिंस्र गुण विसरायचे. म्हणजे त्या अक्क महादेवीच्या जवळपास आजूबाजूला जो सात्विक कर्माचा जो आभामंडळ आहे, ऑरा आहे, ते किती प्रभावी असेल विचार करा. आता वैज्ञानिक पण हे मानत आहेत की प्रत्येक मनुष्याच्या भोवताली हे प्रभामंडळ असतंच असतं. आणि जेवढं मनुष्य सात्विक कर्म करतो, सात्विक गुणाचा असतो, प्रसन्नचित्त असतो, आनंदी असतो, श्रद्धावान असतो, भक्तिवान असतो, तेवढं हे ऑरा वाढत जाणार आहे, चेहऱ्याचं तेज वाढत जाणार आहे. हा मनुष्य जिथे जिथे जाईल ना, तिथे तिथे सगळे आनंदी वातावरण निर्माण होईल, चुंबकीय वातावरण निर्माण होईल. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. होय की नाही? जेवढे जेवढे वाईट कर्म आहेत ना, त्या आत्म्याला ते अवनतीकडे घेऊन जातात, अधोगतीकडे घेऊन जातात. वाईट कर्म आत्म्याला अवनतीकडे घेऊन जातात. आत्म्याचा विकास घडूनच येत नाही. आत्मा हा आणखी बंधनात अडकत जातो. आणि जेवढा तो बंधनात अडकत जातो ना, तेवढी तो आपली इच्छाशक्ती गमावत जातो. ज्याला आपण इंग्लिशमध्ये विल पॉवर म्हणतो ना, ते सर्व काही निघूनच जातं हो. काहीच जीवनामध्ये काही रामच राहत नाही. आणि असंच जर हे तमोगुण वाढत राहिलं ना, तर एक दिवस आपल्याला आत्महत्या करण्याची पण पाळी येते असं म्हटलं जातं. होय की नाही? जसं की पाण्यामध्ये एखादा दगड पडला म्हणून समजा. पाण्यामध्ये पडलेला दगड तो काय तरंगणार आहे का फुलासारखा? हां, तो सावकाशपणे बुडतच जाणार ना तळाला. आणि शेवटी तो रस्सा तळाला जाऊन बसणार आहे. होय की नाही? पाण्यात पडलेला दगड, होय की नाही? कोणीच त्याला धक्का दिलाय का सांगा खाली जाण्यासाठी? दगडाला कोणी धक्का दिलाय का? ते आपल्या पण चाललंय. ते ओझं असल्यामुळं ते खाली चाललेलं आहे ना. ज्याप्रमाणे दगड ओझं आहे म्हणून ते रसातळाला चाललेलं आहे. ते पाण्यापेक्षा ओझं आहे ना. पाण्याचं घनत्व आणि दगडाचं वस्तुमान वगैरे वेगळं आहे. त्यामुळं ते पाण्यापेक्षा ओझं असल्यामुळं ते पाण्यामध्ये बुडत चाललेलं आहे. हा साधा निसर्गाचा नियम आहे. त्याचप्रमाणे आता एखादं फूल टाका, ते फूल काय बुडणार आहे का? तरंगेल. फूल पाण्यामध्ये बुडणार नाही. होय की नाही? जे हलकं आहे ते वर तरंगलं जातं आणि जे जड आहे त्याला बुडवलं जातं. हा निसर्गाचा नियम आहे. अध्यात्मामध्ये पण असंच आहे. होय की नाही? दगडासारखे जर आपण जड गुण जर बाळगू लागलो, पोसू लागलो, म्हणजेच तमोगुण. तमोगुण म्हणजे बघा तुम्ही, तमोगुणामुळे मनुष्य जड होतो, आलसी होतो, झोपा काढतो. तसे वाईट गुण जर आपण पोसू लागलो, जोपासू लागलो, तर काय होईल? आपला आत्मा रसातळाला निघून जाईल. पूर्ती तो अवनतीकडे, अधोगतीकडे तो खोलवरती निघून जाईल. तो वर येणारच नाही आहे. तेच फुलासारखे हलके फुलके गुण जर आपण वाढवू, पोसू, जोपासू, फुलासारखे सात्विक गुण, आनंदी गुण, फूल जसं उमलतं, जसं स्वतःही आनंदी असून भोवताली येणाऱ्या लोकांचं पण जीवन ते सुगंधित करून सोडतं ना, तसं आनंदी गुण जर आपण पोसले ना, तर आपली गती ऊर्ध्वगती होणार आहे. ऊर्ध्वगमन असं म्हटलेलं आहे ग्रंथांमधून. म्हणजे माणसाच्या जीवनाची गती ही ऊर्ध्वगती असावी, आत्म्याची उन्नती होत जावी. आत्मा असा फुलासारखा हलका फुलका होऊन तो आकाशामध्ये उडत जावा, त्याचा सुगंध सगळीकडे पसरत जावा. तेच सुंदर जीवन आहे, ते अद्भुत जीवन आहे. होय की नाही? बरोबर आहे ना मी जे म्हणतोय ते? आपल्या आतमध्ये चांगले गुण, प्रेम, करुणा, ध्यान, मौन, भक्ती, सहनशीलता, श्रद्धा, हे जे दिव्य सात्विक गुण आहेत ना, समर्पणाची भावना, तर काय होणार आहे? आपला आत्मा हलका फुलका होणार आहे, प्रसन्नचित होणार आहे, चेतना हलकी होणार आहे. मग आपण वर जाऊ लागतो. अस्तित्व आपल्याला कुठल्या तरी एका उच्च पातळीवरती आपल्याला घेऊन जातं. अस्तित्व हे शिडीसारखं नाही आहे. अस्तित्व कसं आहे बरं? एखाद्या तराजूसारखं आहे बरं का हे. असं समजू नका की अस्तित्व म्हणजे अशा पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या चढून चढून आपल्याला जायचं आहे. नाही आहे. इथे तराजू आहे. कसला तराजू आहे? पाप पुण्य तराजू तो जोखणारा तराजू आहे या जगामध्ये.
आपल्या आतमध्ये आपण जे काही भरतो, होय ना, तराजूमध्ये 2 पारड्या असतात, होय की नाही. जे ताकडं म्हणतो आपण त्याला, ज्या पारड्यामध्ये जे जे ओझं होणार आहे ते झुकतं माप होणार आहे, होय की नाही. तिथे काही दुजेपणा किंवा लांडीलबाडी चालते का हो तराजूजवळ? तराजू काही भेदभाव करतो का जाणून बुजून? ज्या पारड्यात जे ओझं आहे तेच तर खाली जाऊन बसणार आहे, जे ओझं आहे ते खाली जाऊन बसणार आहे, जे हलकं आहे ते वर जाणार आहे. मग हा जो नियम आहे, मग तराजू ते काही भेदभाव करतो का, दुजेपणा करतो का? त्याचप्रमाणे हा निसर्ग पण काही भेदभाव करत नाही. जे जे काय हलकं आहे ते वर नेलं जातं. आत्म्यामध्ये जे काही चांगले अद्भुत गुण आहेत ना, श्रद्धा, भक्ती, करुणा, शांती, मौन, समाधान, ध्यान, एकाग्रता, हे दिव्य गुण आत्म्याला हलकं-फुलकं करून सोडतात, आत्म्याला उन्नत करतात, पुढच्या चांगल्या जन्मासाठी प्रेरित करतात, प्रोत्साहित करतात, पुढची वाट मोकळी करून देतात. आणि हे जे वाईट गुण आहेत ना, ह्या वाईट गुणामुळं हा आणखी आपला आत्मा अवरुद्ध होतो, अवनती पावतो, रसातळाला जातो, दुःख अनुभवितो, होय की नाही. मग आणखी ते तमोगुणाचे जन्म आहेत ना, ते जन्मात आपल्याला जावं लागतं अनिवार्यपणे. नको नको म्हटलं तर कोण ऐकणार आहे का हो? ते निसर्गाचा नियमच आहे. ते कलिकाळी हे ब्रह्मांड, हे विश्व निर्माण झालं तेव्हापासून हे नियम न चुकता काम करत आलेलं आहे ना, होय की नाही. कर्म हा आत्म्याचा चालक आहे, ड्रायव्हर आहे. आत्मा आपल्या पण कुठं जाणार नाही, कारण आत्म्याला कुठे हातपाय नाही आहेत. आत्मा कर्तृत्ववान नाही आहे, आत्म्याला पाय नाही, हात नाही. आता जो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला गाडी चालवण्याचं काम देण्यात आलं आहे. त्या मालकाचीच ती गाडी आहे. मालक तो तो मालक फार स्वतः श्रीमंत आहे, परंतु तो निवांत पाठीमागं बसला आहे. त्याला गाडीच चालवता येत नाही. तो ड्रायव्हरला सांगतो की तू गाडी चालव. गंमत आहे की नाही. त्याचप्रमाणे हा आत्मा बलिष्ठ आहे, सामर्थ्यवान आहे, श्रीमंत आहे. त्या आत्मा परमात्माच स्वरूप आहे. त्या आत्म्यानेच हे सर्व काही निर्माण केले. तरी पण आत्म्याला स्वतःला काहीच करता येत नाही. त्याला ड्रायव्हरवरती विसंबून राहावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. ड्रायव्हर म्हणजे आपलं मन, आपल्या इच्छा, आपली कर्म, होय की नाही. कर्म जर चांगली असतील तर आत बसलेला जो मालक आहे ना, तो चांगल्या जागी पोचवण्याचं काम न चुकता करतो. तो ड्रायव्हरकडे असतं. ड्रायव्हर जिकडे गाडी चालवेल तिकडं हा आतला मालक जाणार आहे. ड्रायव्हर जर चुकीच्या जागी घेऊन गेला, अयोग्य जागी घेऊन गेला, कुठल्या तरी दारूच्या अड्ड्यावरती तिकडे घेऊन गेला, तर मालकाला तिकडं जावंच लागेल ना अनिवार्यपणे, बरोबर आहे की नाही. कारण मालक त्या ड्रायव्हरवरती अवलंबून असतो. त्याचप्रमाणे हा अनंत सामर्थ्यवान जो आत्मा आहे, त्याला स्वतःला काहीच करता येत नाही, कारण त्याला हात नाहीत, पाय नाहीत, कुठली इंद्रिय नाहीत. जे काय करणार आहे ते कर्मच करणार आहेत. कर्मामुळंच आत्म्याला हा सर्व अनुभव येणार आहे. सुखाचा अनुभव, आनंदाचा अनुभव, दुःखाचा अनुभव. हा कशामुळं येतो? विचार करून बघा तुम्ही. कशामुळं? कर्मामुळे होतो. म्हणून आपली कर्म ही चांगली असावीत, त्याकडं लक्ष देऊन पाहावं, सत्कर्म असावीत. आत्म्याचा चालक म्हणजेच हे कर्म. आत्मा आपल्या स्वतःसाठी तो काहीच करत नाही, कारण कर्मच त्याला दिशा देतं, कर्मच त्याला चालवतं. परंतु हा आत्मा हा प्रवास का करतो बरं? त्या आत्म्याने हे चक्र का बनवलं बरं? याचं उत्तर एवढं सोपं नाही बरं का. चिंतन करावं लागेल. जेव्हा आत्मा प्रथम शरीरामध्ये उतरतो तेव्हा ती चेतना अविकसित असते. चेतनेचं एक छोटासा अंकुर तिथं उदय पावलेला असतो. हा अंकुर वाढत जातो, परंतु अचानकपणे तो एकदमच तो मनुष्यरूपात येतो का हो? नाही. त्याच्या अगोदर इतकी विस्तृत क्षमता नाही आहे आत्म्याची की त्याला एकदम मनुष्यजन्म मिळावा. जीवनाच्या जे गहन प्रश्न आहेत, जे गूढ नियम आहेत जीवनामध्ये, असं काहीतरी संघर्षमय असावं. मग तेव्हा त्या आत्म्याला निखारीत जाईल ना, तेव्हा तो आत्मा उन्नत होत जाणार आहे. उन्नती होण्यासाठी काहीतरी असे संघर्षमय आडकाठी असावी लागते, होय की नाही. पुढं काहीतरी कष्टदायक असलं पाहिजे, चॅलेंज असलं पाहिजे, तेव्हाच हा आत्मा प्रगती करू शकणार आहे, बरोबर आहे का. बरं, तर त्याचं आपण चिंतन करत जावं. आत्मा प्रवासाला निघालेला असतो. कोण जाणे तो कधी काळी, तो केव्हा निघालाय कोण जाणे. अनंत कालापासून यात्रा ही चालत चालत आलेली आहे. प्रत्येक जन्माचे बरे वाईट अनुभव, ज्ञानाचे संस्कार, ती ज्ञानाची शिदोरी घेऊनच हा आत्मा जन्माला आलेला असतो, पुढं जात असतो. प्रत्येक घटनेतून, प्रत्येक कृत्यातून, प्रत्येक जन्मातून तो काहीतरी नवीन ज्ञान शिकत असतो, अनुभव घेत असतो. शिकल्यामुळं त्या आत्म्याचं तेज वाढत जातं. आत्म्याच्या अनुभवामुळे बरे वाईट येणारे जे अनुभव आहेत ना, त्यामुळं, संस्कारामुळं
हा आत्मा निखरत जातो, परिशुद्ध होत जातो. आणि जेव्हा हा परिपूर्णपणे शुद्ध असलेला आत्मा, तेव्हा त्याचा प्रवास फार सुकर होतो आणि शेवटी तो गंतव्याला पोचतो. त्याचा अर्थ त्याला जिथं जाऊन पोचायचं आहे ते गंतव्य त्याला प्राप्त होतं. प्रवासाला गंतव्य हे असतंच की नाही, डेस्टिनेशन हे असते की नाही शेवट. तिथे गेलं की मग संपलं. ज्या कार्यासाठी आपला जन्म झाला होता, जन्म घेतला होता, त्या विधात्याने जन्म दिला होता, ते कार्य संपलं की मग त्या आपल्या स्वरूपी स्थित होतं. प्रत्येक आत्मे स्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी धडपडत असतात. प्रत्येक आत्मे त्या ह्या प्रवासामध्ये त्याला जीवात्मा हे नाव आलेलं आहे. जीवात्मा जाऊन शिवात्मा व्हायला हवं. शिवात्मा झाला, जीवात्म्याचा शिवात्मा झाला की तर तो परिपूर्ण होऊन जातो, तृप्त होतो, मुक्त होऊन जातो, सफल होऊन जातो. हा जीवात्मा सध्याला अपूर्ण आहे. हा अपूर्ण का झाला? अज्ञानामुळं झाला, अविद्येमुळं झाला. तो चुकीने स्वतःला देह समजत आहे, मन समजत आहे, प्राण समजत आहे, शरीर समजत आहे. मग हे समजल्यामुळं, अज्ञानामुळं त्याच्या जीवनामध्ये गती निर्माण होते, गुणांना चालना मिळते. मग ती गती त्याला गप बसू देत नाही ह्या जीवात्म्याला. मग हा जीवात्मा धडपडत जातो, फिरून फिरून अनेक जन्म घेतो, मृत्यू पावतो, हो की नाही. जीवनामध्ये ही जी गती घडून येते ना, ही गती काही अशी पायऱ्यासारखी नसते. पायऱ्या चढून आपण वर जातो, टेरेसवरती जातो, शिडीच्या पायऱ्या चढून आपण टेरेसवरती जातो, हे असं नाही आहे. सृष्टीमध्ये तराजूसारखं आहे सगळं हे. तराजू कसा असतो बरं? मग असे सांगितलं मी, तराजूमध्ये 2 पारड्या असतात. त्या पारड्यामध्ये तुम्ही कुठली वस्तू ठेवाल, जी वस्तू हलकी असेल ते पारडं वर जाणार आहे, गुरुत्वाकर्षणामुळे ते हलकं असलेलं वर जाणार आहे. आणि जी वस्तू जड आहे ती खाली येणार आहे आणि जी हलकी असेल ती वर जाणार आहे, होय की नाही. हा साधा निसर्गाचा नियम आहे. जे हलके गुण आहेत की मनुष्याला हलकं करतात, असे सात्विक गुण, दिव्य गुण, असे गुण आपण विकसित करत जावं, जोपासावे. ते सुंदर जीवन आहे. सद्गुणामुळेच हा आत्मा मुक्त होणार आहे. गुणाची ही संपत्ती जी आहे, भगवद्गीतेमध्ये तर या गुणांना दैवी गुण असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी एक स्पेशल कृष्णाने एक अध्याय सांगितलेला आहे. असुरी संपत्ती योग असं काहीतरी आहे बघा ते. हे जे गुण आहेत ना, ते काही संपत्तीपेक्षा काही कमी आहेत का हो? जगातली संपत्ती फार तर आपल्याला करमणूक देईल, क्षणिक सुख देईल. पण हे जे दैवी गुण आहेत ना, त्यामुळं हा आत्मा मुक्त होऊन जाणार आहे. हा आत्मा परिशुद्ध होऊन जाणार आहे, होय की नाही. काल आपण पाहिलं होतं की ते उदाहरण, दगड पाण्यात टाकलं की ते बुडून जातं. दगडाला कोण धक्का देतं का तळाशी जाण्यासाठी म्हणून? ते आपल्यापणच जात निसर्ग नियमानुसार. का? कारण ते ओझं आहे. दगड ओझं असल्यामुळं ते उडू शकणार नाही पक्षासारखं, ते खाली निघून जाईल, रसातळाला जाऊन बसेल. मग असे पाहिलं आपण, आत्मा पण जड गुण जोपासल्यामुळं. आता जड गुण म्हटले काय, कुठले बरं? जड गुण म्हणजे तमागुणाची जी उत्पत्ती आहे ते जड गुण आहेत, जे मनुष्याला जड बनवतात, आलसी बनवतात, जे मनुष्याला ओझं करून टाकतात. जीवन नको नकोसं वाटू लागतं, जीवन ओझं वाटू लागतं, भार वाटू लागतं. बघा, हे जे वाईट गुण असतात ना, दुर्गुण असतात ना, वाईट गुणाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, यांना शक्ती फार लागते, शक्ती फार खर्च होते, एनर्जीचा ऱ्हास होतो. शांत बसण्यासाठी एनर्जी लागत नाही, परंतु रागाला येण्यासाठी, क्रोध करण्यासाठी भयंकर एनर्जी तयार होते शरीरामध्ये. मनुष्य रागात असताना फलामोठा तो दगड पण उचलून फेकू शकतो. तेच शांत असताना तो उचलू शकतो का हो? नाहीच नाही. कारण ह्या रागाच्या भरामध्ये एक अशी एनर्जी शरीरामध्ये निर्माण होत असते. जे वाईट गुण असतात ना, ते सर्व वाईट गुण काय करतात, मनुष्यामध्ये जी एनर्जी आहे ना, पॉझिटिव्ह एनर्जी, ती बाहेर पडते, ती एनर्जी खर्ची होऊन जाते. म्हणून बघा तुम्ही, जेव्हा आपण भयंकर रागाला गेलेलो असतो ना, तेव्हा थकल्यासारखं होतं, चेहऱ्याचं तेज निघून जातं, सुरकुत्या निर्माण होतात, विश्रांती हवीशी वाटते. म्हणून क्रोध केल्यानंतर मनुष्य म्हणतो की मला एकांत द्या, थोडी विश्रांती द्या. मग तो दरवाजा लावून घेऊन आतमध्ये एकटाच बसतो. कारण का?
कारण आता हे सर्व शक्ती नाश झालेली आहे ना, परत ती भरून निघाली पाहिजे. आता मनाला शांती नाही, थोडीशी विश्रांती केली की शक्ती भरून निघते. एनर्जीचं डिलाईट असं म्हटलेलं आहे. खरं सुख, खरा आनंद काय आहे बरं? शरीर ऊर्जावान असणं, शरीरामध्ये ऊर्जेचा संग्रह असणं, हा आनंद आहे बरं का. एनर्जीचं डिलाईट, आनंद दुसरा कुठला नाही आहे. एनर्जीचं डिलाईट असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. प्रकृती दररोज आपल्याला जी एनर्जी देते, रात्रभर आपण झोपतो, रात्रभर ती एनर्जी कन्झर्वेशन होते, गोळा होते आपल्या मेंदूमध्ये. कारण तिथे कुठली हालचाल नसते, सर्व इंद्रिय निश्चित पडलेली असतात. मनाची थोडीफार हालचाल असते, थोडीफार शक्ती स्वप्नाद्वारे खर्च होते, ती पण सुषुप्तीमध्ये ते पण बंद पडतं. मनाची शक्ती पण गोळा होत जाते. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर इतकं ताजंतवानं वाटतं आपल्याला, आणि ताजंतवानं वाटल्यामुळं लगेच आपल्याला चहाची आठवण होते. चहा मागवतो आपण. चहा पिल्यामुळं ताजेतवाना येतो असं नाही आहे. आपण ताजेपणा आल्यामुळं आपल्याला चहा प्यावंसं वाटतं, हो की नाही. ही जी अद्भुत जी एक प्रक्रिया आहे, शांत होण्याची प्रक्रिया. मग रात्रभर झोपेमध्ये हे जे काही घडतं आहे ना, तिथं काय होतं आहे, म्हणजे हे एक प्रकारचं योगच आहे बरं का. योगामध्ये तरी काय घडतं आहे बरं? योगश्चित्त वृत्ती निरोध हा पतंजली म्हणतात. वृत्तीचा निरोध होणं म्हणजेच तर योग आहे ना. आणि झोपेमध्ये हे सर्व वृत्ती प्रकृती आपल्याला देते. निसर्ग आपल्यावरती हे लादत आहे. कारण दिवसभर मनुष्य योग करतो का सांगा मला? योगाच्या स्थितीत असतो का? त्या देवाला माहीत होतं हा योग करणार नाही, भक्ती करणार नाही, मन स्थिर करणार नाही, मन एकाग्र करणार नाही, म्हणून त्यांनी आपल्याला झोपेची अवस्था दिली. तर सांगायचा उद्देश काय की मनुष्य जीवनामध्ये आत्म्याला परिशुद्ध करणारे काय आहे? हे दिव्य गुणच आहेत मनुष्याला परिशुद्ध करणारे. हे जेवढे दिव्यगुण आपण विकसित करू, दिव्य गुणांची आपण जोपासना करतो, तेवढं काय होणार आहे? तेवढं आपल्याला मोक्षमार्ग सुकर होणार आहे, सुलभ होणार आहे, प्रसन्नता निर्माण होणार आहे, मोक्षाची प्राप्ती सुलभ होणार आहे आपल्याला. आणि हे जे महनीय दिव्य गुण आहेत, त्यामुळं एक दिव्य तेज प्रकट होतं, शांती प्रकट होते, एवढी प्रसन्नता निर्माण होते की इतका उत्साही होतो मनुष्य की त्याचा चेहरा जे लोक पाहतील ना, त्या सर्वांना पण ते एक प्रेरणादायी वाटेल, उत्साह निर्माण होत असलेला तुम्हाला दिसून येईल. म्हणून संतांच्या आसपास लोकांची एवढी गर्दी असते. का असते बरं? त्यामुळंच असते ती. कारण लोकांमध्ये अज्ञान असल्यामुळं, पापकर्म असल्यामुळं सर्वसाधारण लोकांमध्ये काय असतं? रजोगुण, तमोगुण, दुर्गुण, अहंकार, हे सर्व निगेटिव्ह असल्यामुळे त्याची सर्व शक्ती खर्च झालेली असते. त्यामुळं त्यांना शांती नसते, समाधान नसतं. आणि एखादा संत, आत्मसाक्षात्कारी संत, तो असा परिपूर्ण असतो, शक्तीने परिपूर्ण असतो, एनर्जेटिक असतो. मग ती प्रतिसंवेदित होते ना. त्यामुळं अशा संतांच्या जवळ बसावंसं वाटतं. त्यांनी थोडंसं बोललं तरी पण मनाला इतकं शांत वाटतं, समाधान निर्माण होतं, संतोष निर्माण होतं, मनाला एक दिलासा, एक प्रोत्साहन, एक प्रेरणा, परत नव्याने जीवन जगावं असं वाटू लागतं संतांच्या जवळ, होय की नाही. अशी प्रेरणा निर्माण होते. म्हणून तर म्हटलं आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, होय की नाही. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये भरतो आपण, तराजू जसं भरतो, तराजू तिकडंच तर झुकणार आहे ना जिकडं ओझं आहे. तराजू काही भेदभाव करतो का? दुजेपणा करतो का? नाही. निसर्गामध्ये पण एक तराजू आहे, निसर्ग नियमाचा तराजू, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. तिथं कोणीही वाईट गुण जोपासलं, आपल्यामध्ये ते निर्माण केले, तर त्याचं फळ मिळणारच मिळणार आहे. तो फार मोठा श्रीमंत आहे, तो फार राजा माणूस आहे, तो फार देव माणूस आहे, कोण त्याला काही क्षमा करणार आहे का सांगा? तो फार मोठा संत आहे, कोण का असेना, निसर्गाच्या समोर सगळे समान आहेत. केव्हाही एकाच प्रकारे कार्य करत जातं हे निसर्गाचे नियम. पाणी, त्याला उकळवतात, ते 100 डिग्रीला आलं की ते उकळायला चालू होतं, त्याची वाफ होते. 99 डिग्रीला ते उकळणार नाही, परंतु 1 डिग्री वाढली, 100 डिग्रीला आलं की ते उकळणार आहे. आणि मग ते भारत देशामध्ये तर ते पाणी उकळवा किंवा तुम्ही अमेरिकेमध्ये उकळवा, पाणी काय भेदभाव करतं का? ते नियम काय बदल होतो का? ती उष्णता काय भेदभाव करते का? त्याचे जे नियम आहेत, निसर्गाचे नियम, तसं ते घडत जाणार आहे. तसं अध्यात्मामध्ये पण हे गूढ नियम आहेत, सूक्ष्म नियम आहेत. जो साधना करणार आहे त्याला त्याचा लाभ मिळणारच आहे. जे सद्गुणांची जोपासना करतात, सद्गुणांचं संवर्धन करतात, पारमार्थामध्ये उतरतात, ते जीवन विकसित करतात,
त्यानं काय होणार आहे? त्यामुळं मग त्यांची आध्यात्मिक प्रगती होत जाणार आहे ना. मग ती आध्यात्मिक प्रगती करणारी व्यक्ती गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, रंक असो, कोणी का असे नका, हीन जातीचे असो, श्रेष्ठ जातीचे असो, कोणी असलं तर काय हो. निसर्गाचे नियम जे आहेत ना, ते सर्वांना समानपणे काम करतात. इथून ते सर्वांना समानपणे कार्य करत असतात, हो की नाही. आत्मा आपला पण तो चालत जातो का? आत्म्याचा चालक कोण आहे? आत्म्याचा चालक हा कर्मच आहे ना. मगाशी म्हटलं मी, कर्मामुळेच आत्म्याला गती मिळते. आत्मा हा निष्क्रिय आहे, अकर्म असं म्हटलेलं आहे. अकर्मेव मोक्ष हा असं म्हटलेलं आहे. मनुष्य जेव्हा अकर्मामध्ये स्थिर होतो, अकर्ता भाव निर्माण होतो, तेव्हाच त्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. असा अकर्ता, अभोक्ता, अकर्तृत्वान, अभोक्तृत्वान असला हा आत्मा, त्याला कुठले पाय आहेत का हो? त्याला कुठली इंद्रिय आहेत का? हात आहेत का? मग त्यासाठी हे जे मन आहे, ही जी इंद्रिय आहेत ना, ह्या मन आणि इंद्रियाच्या द्वारे जी कर्म घडतात ना, ती कर्मच त्याला प्रेरक बनतात सुखदुःख भोगण्यासाठी. त्या कर्मामुळंच आत्म्याची गती निर्माण होते. आत्मा प्रवासाला निघतो, तो प्रवास करत जातो. आता कर्म तरी येतं कुठून बरं? कर्म येतं इच्छेद्वारे, आशेद्वारे. आशा, आकांक्षा, इच्छा. आणि आशा, आकांक्षा, इच्छा कुठून येतात? अज्ञानातून येतात, अविद्येतून येतात, स्वतःला न जाणल्यामुळं मी कोण आहे म्हणून. या विश्वामध्ये भरून उरलेली जी एनर्जी आहे, कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती, डिवाइन एनर्जी, तेच मी आहे. त्याच वैश्विक एनर्जीला पौराणिक भाषेमध्ये देव म्हटलेलं आहे, विष्णू म्हटलेलं आहे, शिव म्हटलेलं आहे, हो की नाही. ब्रह्मा म्हटलेलं आहे. आपण नाव कुठलंही द्या, परंतु ती एक फार विराट व्यापक एनर्जी आहे, फार मोठी ती शक्ती आहे, हो की नाही. देव म्हणजे दुसरं काय आहे का हो? गॉड इज अ नथिंग बट दॅट इज द पॉझिटिव्ह एनर्जी, हो की नाही. आपल्यामध्ये जेव्हा नवचैतन्य निर्माण होतं, उल्हास निर्माण होतो, हुरूप निर्माण होतं ना, तेच तर खरं देवाचं स्वरूप आहे. देव म्हटलं की मग आपल्या डोळ्यासमोर ते काय काय वेगळं वेगळंच येत जातं. जे आपल्या डोक्यात भरवलं गेलं आहे समाजाने, आईवडिलांनी. आपण काहीतरी वेगळं समजून घेतलं आहे की त्याला 4 हात आहेत, 8 हात आहेत, 3 डोकी आहेत, 3 डोळे आहेत वगैरे वगैरे. काहीतरी आपण खुळचटपणे समजून घेतलेलं आहे. परंतु हे लक्षात ठेवा की खरा देव हा आनंदित आहे. आनंदी असणं, पण हे आनंदी कसं असणं? विनाकारण आनंदी असणं, अनकंडिशनल लव, हेच खरं देवाचं खरं स्वरूप आहे. विनाकारण आनंदी असणं. ही यात्रा आत्मा हा का करतो बरं? कारण आत्म्याने इच्छेचा स्वीकार केलेला आहे, आत्म्याने अज्ञानाचा स्वीकार केला आहे. अज्ञानामुळं त्याच्यामध्ये हे दुर्गुण निर्माण होत आहेत, सद्गुण निर्माण होत आहेत. त्या गुणांमुळे हा आत्मा प्रवासाला निघतो, होय की नाही. हा आत्मा घरातून बाहेर पडतो. आत्म्याचं घर म्हणजे स्वरूप, म्हणजे स्वरूपातून तो बाहेर पडतो आणि तिथून त्याची गती चालू होते, अधोगती होते. मग परत हा आत्मा जन्मून यायला लागतो आपल्या बरा वाईट कर्मानुसार. बरी वाईट कर्म अज्ञामुळं निर्माण होतात. मग ज्या प्रकारचे गुण तो जोपासतो, विकसित करतो, तशी त्याची गती होत जाणार आहे. काल मी उदाहरण दिलं होतं की आत्मा हा एखाद्या श्रीमंत शेठजीसारखा आहे. तो शेठजी पाठीमागं बसणार आहे कारमध्ये, हो की नाही. आता शेठजी असं का म्हणावं? कारण तो फार